स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी आपला पक्ष सोडून इतर पक्षामध्ये प्रवेश केलाय, पण तरी देखील स्वबळावर लढण्यासाठी आपण प्रत्येकाने तयार राहायला हवा, असा संदेश संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांनी दिलाय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती सरकारच्या माध्यमातून लढवण्याचा आमचा मानस आहे, मात्र गरज पडल्यास स्वबळावरही लढवण्यासाठी तयार रहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी केले आहे। गुरुवारी मुंबई येथे पक्षाच्या बैठकीत नामदार पवार यांनी हे आवाहन केले। यावेळी सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार शिवाजीराव गर्जे, महिला आयोगाच्या अध्यक्ष तथा प्रदेश महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर, अल्पसंख्याक महाराष्ट्र अध्यक्ष नाझीर काझी, ओबीसी प्रदेश अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत वरळी मुंबई येथील रॉयल हॉल NSCI येथे राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रभाव वाढवण्यासाठी रणनीती आखण्यात आली। यावेळी उपमुख्यमंत्री नामदार पवार यांनी सांगितले, सर्व कार्यकर्त्यांना पक्षाची विचारधारा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे। प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी सचोटीने काम करण्याचे आवाहन केले। या बैठकीस सोलापूर शहर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये माजी आमदार संजय मामा शिंदे, कल्याणराव काळे, सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, ज्येष्ठ नगरसेवक तौफिक शेख, माजी नगरसेवक गणेश पुजारी, अल्पसंख्याक आयोग सदस्य वसीम बुरहान, प्रदेश सचिव शशिकांत कांबळे, प्रदेश सचिव इरफान शेख, अविनाश भडकुंबे, आनंद मुस्तारे, सेवा दलचे चंद्रकांत दायमा, मोहोळकर, युवक अध्यक्ष सुहास कदम, महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, प्रमोद भोसले, सलीम पामा, शफी नामदार, अमीर शेख, महादेव राठोड यांच्यासह पक्षाचे विविध सेलचे अध्यक्ष आणि पक्षातील प्रमुख पदाधिकारी यांचा समावेश होता। यावेळी सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीसाठी सज्ज असल्याचा निर्धार व्यक्त केला असून पक्षाच्या धोरणानुसार नागरिकांशी थेट संवाद साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भक्कम स्थान मिळवून देण्याचे ध्येय ठेवले। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे बळ वाढवण्यासाठी आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, असे मार्गदर्शन यावेळी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले।